पोलीस स्टेशन मधून फोन आला की काही महिला आणि त्यांचे वकील पोलीस ठाण्यात आले आहेत आणि त्यांनी थेट एका IAS अधिकाऱ्यावर म्हणजेच तुकाराम मुंढेंवर विनयभंग म्हणजे मॉलेस्टेशन आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. म्हणजे कल्पना करा, महाराष्ट्रातील एक असा अधिकारी ज्याच्या नावाने मोठे मोठे भ्रष्ट नेते आणि माफिया थरथर कापतात. जो अधिकारी जिथे जातो तिथे फक्त आणि फक्त कायद्याचंच राज्य चालतं. पण विचार करा, जर याच अधिकाऱ्याला एका रात्रीत उद्ध्वस्त करण्याची, त्याच्या चरित्र्यावर असा डाग लावण्याचे षडयंत्र रचलं गेलं ज्यातून तो कधीही बाहेर पडू शकणार नाही. तर ऑफिसच्या बाहेर काही महिला उभ्या होत्या, हातात फुलांचे हार, तोंडावर गोड हसू, पण मनात एक असा भयानक प्लॅन जो जर यशस्वी झाला असता तर आज महाराष्ट्राचा एक सर्वात प्रामाणिक अधिकारी तुरुंगाच्या गजाआड असता. पण मग त्या दिवशी नक्की काय घडलं? तो एक सेकंद आणि तो एक सुरक्षा रक्षक ज्याने इतिहास बदलला. चला आज जाणून घेऊया प्रशासकीय सेवेतील सर्वात खळबळजनक आणि थरारक षडयंत्राची पडद्यामागची कहाणी. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात जर कुणाचं नाव ऐकून बेकायदेशीर काम करणाऱ्यांचे धाबे दणाणतात तर ते नाव म्हणजे IAS तुकाराम मुंढे. त्यांची ओळख काय? एक कडक शिस्तीचा, कसलीही तडजोड न करणारा आणि थेट कारवाई करणारा धडक अधिकारी. त्यांच्या 24-25 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या अनेक बदल्या झाल्या, त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणले गेले, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. हे सर्व आपण ऐकलंय, पाहिलंय. पण मित्रांनो, या संघर्षांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून कायमचं संपवण्याचा एक असा भयानक कट रचला गेला होता जो आजवर फार कमी लोकांना माहितीये. हा तो प्रसंग आहे जेव्हा एका अधिकाऱ्याच्या प्रामाणिकपणाची किंमत त्याच्या आत्मसन्मानाने मागितली जात होती. पण मग या षडयंत्रामागचे सूत्रधार कोण होते? त्या दिवशी नक्की काय घडणार होतं? आणि एका निष्ठावंत गार्डच्या एका सल्ल्याने हे संपूर्ण कारस्थान कसं उद्ध्वस्त केलं गेलं? पण ही गोष्ट फक्त एका षडयंत्राची नाही, ही गोष्ट आहे एका अधिकाऱ्याच्या रात्रीच्या त्या भीषण मानसिक संघर्षाची. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या प्रकरणाचा असा धागा न धागा उलगडणार आहोत जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागातील. काळ होता तुकाराम मुंढे यांच्या करिअरच्या सुरुवातीचा. ते तिथे एक प्रशिक्षक IAS अधिकारी म्हणजे ट्रेनी IAS म्हणून कार्यरत होते. आता विचार करा, एक नवीन तरुण अधिकारी जेव्हा एखाद्या क्षेत्रात येतो तेव्हा त्याच्यासमोर दोन पर्याय असतात. पहिला पर्याय असा असतो की सिस्टम जशी चालते तशी चालू देणं, वरिष्ठांचं ऐकणं, स्थानिक राज्यश्री किंवा राजकीय नेत्यांशी जुळवून घेणं आणि शांतपणे आपली नोकरी करणं. पण तुकाराम मुंढे यांच्या रक्तात तडजोड हा शब्द नव्हताच. त्यांनी पदभार स्वीकारताच बार्शी आणि आसपासच्या परिसरात बेकायदेशीर कामांवर, अतिक्रमणांवर आणि अवैध धंद्यांवर धडक कारवाया सुरू केल्या. ज्या अतिक्रमणांना वर्षानुवर्ष कोणी हात लावायची हिंमत करत नव्हतं त्यावर तुकाराम मुंढेंचा बुलडोजर फिरू लागला. स्थानिक भूमाफिया, भ्रष्ट दलाल आणि राजकीय वरदहस्त असलेले लोक हादरले, कारण त्यांच्या अवैध कमाईचे मार्ग एका फटक्यात बंद होत होते. जेव्हा एखादा अधिकारी पैशाने विकला जात नाही, त्याला धमके देऊनही तो झुकत नाही, तेव्हा भ्रष्ट सिस्टीम काय करते? तेव्हा सिस्टीम वापरते साम दाम दंडभेद मधील सर्वात शेवटचं आणि घातक हत्यार म्हणजे चारित्र्यहनन, कॅरेक्टर असॅसिनेशन. माफियांना समजलं होतं की तुकाराम मुंढेंना पैशांचं आमिष दाखवून विकत घेणं शक्य नाही, त्यांना लाच देऊन मॅनेज करणं अशक्य आहे. मग त्यांना थांबवायचं कसं? तर उत्तर सोपं होतं, त्यांच्यावर असा कलंक लावा ज्यातून ते आयुष्यभर बाहेर पडू शकणार नाहीत. आणि याच विचारातून जन्म झाला एका अतिशय भयानक कटाचा. एक दिवस सकाळची वेळ, तुकाराम मुंढे त्यांच्या कार्यालयाबाहेर काही लोक जमा झाले. त्यात काही महिला होत्या आणि सोबत काही वकील मंडळीही होती. त्यांच्या हातात फुलांचे हार आणि गुच्छ होते. त्यांनी निरोप पाठवला, साहेब, तुम्ही जे अतिक्रमणाविरोधात आणि शहराच्या चांगल्यासाठी काम करत आहात त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही महिला भगिनी तुमचा सत्कार करायला आलो आहोत. सामान्यतः कोणताही अधिकारी काय करेल? एखादी महिला किंवा नागरिक जर सत्कार करायला येत असेल तर त्यांना सन्मानाने आत बोलेल, सत्कार स्वीकारेल आणि आभार मानेल, बरोबर ना? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. त्या महिला आत जाण्याच्या तयारीत होत्या, पण तुकाराम मुंढेंच्या ऑफिसच्या दरवाजावर एक सुरक्षा रक्षक म्हणजे गार्ड तैनात होता. तो गार्ड रोज तिथली परिस्थिती पाहत होता, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या नजरा आणि हालचाली टिपत होता. त्या सुरक्षा रक्षकाच्या मनात काहीतरी खटकलं.
त्याला त्या महिलांच्या हातातल्या फुलांपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि संशयास्पद हालचालींमध्ये काहीतरी वेगळंच जाणवलं. त्या सतर्क गार्डने प्रसंगावधान राखलं. तो थेट आत गेला आणि तुकाराम मुंढेंना म्हणाला, साहेब, बाहेरून ज्या महिला सत्काराच्या बहाण्याने आल्या आहेत त्यांना तुम्ही अजिबात भेटू नका. मला काहीतरी काळवेरं वाटतंय. तुकाराम मुंढे यांनी आपल्या सुरक्षेचा आणि अनुभवाचा विचार केला. ज्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या एसपीच्या सूचनांनुसार आणि त्या रक्षकाचं ऐकून त्या महिलांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती, तुकाराम मुंढेंचा हा एक निर्णय त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एका मोठ्या संकटातून वाचवून गेला. पण पुढे काय घडलं? त्या महिला तिथून निघून गेल्या खरं, पण काही तासांतच पोलीस स्टेशन मधून तुकाराम मुंढेंना एक फोन येतो. आणि तो फोन असा होता ज्याने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात भूकंप घडवून आणला. पोलीस स्टेशन मधून फोन आला की काही महिला आणि त्यांचे वकील पोलीस ठाण्यात आले आहेत आणि त्यांनी थेट एका IAS अधिकाऱ्यावर म्हणजेच तुकाराम मुंढेंवर विनयभंग म्हणजे मॉलेस्टेशन आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, म्हणजे खोटा गुन्हा. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा जे सत्य समोर आलं त्याने पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. तपासात उघड झालं की ज्या महिला सकाळी अत्यंत गोड बोलून हातात फुलांचे गुच्छ घेऊन, हार घेऊन सत्कार करायच्या बहाण्याने ऑफिसमध्ये आल्या होत्या, त्यांचा मुख्य प्लॅन काय होता माहितीये? त्यांचा प्लॅन असा होता की सत्काराच्या बहाण्याने तुकाराम मुंढेंच्या केबिनमध्ये प्रवेश करायचा. केबिनमध्ये गेल्यावर स्वतःचे कपडे स्वतःच फाडायचे, आरडाओरडा करायचा आणि बाहेर उभ्या असलेल्या वकिलांना व पोलिसांना आत बोलावून थेट विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा. विचार करा किती भयानक आणि किती खतरनाक कटकारस्थान होतं हे. जर त्या दिवशी तुकाराम मुंढेंनी त्या महिलांना केबिनमध्ये येऊ दिलं असतं, जर त्या गार्डने सतर्कता दाखवली नसती, तर एका सेकंदात एका प्रामाणिक अधिकाऱ्याचं करिअर, त्याची प्रतिष्ठा, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. कारण आपल्या समाजात आणि कायद्यात अशा आरोपांचा डाग पुसणं अत्यंत कठीण असतं. कौतुक त्या सुरक्षा रक्षकाचं आणि पोलिसांचे, ज्यांनी वेळीच त्या षडयंत्रांचा पर्दाफाश केला आणि एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी जाण्यापासून वाचवला. पण मित्रांनो, खरी गोष्ट तर इथून पुढे सुरू होते. या घटनेनंतर तुकाराम मुंढेंच्या मनात नक्की काय चाललं होतं? त्या रात्री तुकाराम मुंढे घरी गेले, पण त्यांना रात्रभर झोप आली नाही. विचार करा, तुम्ही देशाची, जनतेची सेवा करण्यासाठी, समाजातील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी IAS अधिकारी बनतात, दिवस रात्र मेहनत करतात आणि त्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं? तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे कट रचले जातात. तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न होतो. त्या रात्री तुकाराम मुंढेंच्या समोर 2 मार्ग उभे होते. पहिला मार्ग हा की हे सगळं सोडून देणं, सिस्टम जशी चालते तसं चालू देणं, स्वतःचा मार्ग बदलणं, शांतपणे AC केबिन मध्ये बसून नोकरी करणं, पगार घेणं आणि कोणाच्याही भानगडीत न पडणं. आणि दुसरा मार्ग हा होता की संकटांना, षडयंत्रांना न घाबरता ज्या ध्येयाने त्या पब्लिक सर्व्हिस मध्ये आलो आहोत त्याच मार्गावर ठामपणे चालत राहणं. तुकाराम मुंढेंनी त्या रात्री स्वतःला एक प्रश्न विचारला, मी या पब्लिक सर्व्हिस मध्ये का आलोय? फक्त नोकरी करून पगार घेण्यासाठी की लोकांसाठी काम करण्यासाठी? आणि रात्रभर विचार केल्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की मार्ग बदलायचा नाही. रस्ता कितीही कठीण असो, कितीही संकट आणि षडयंत्र समोर येऊन आपण ज्या प्रामाणिकपणाच्या मार्गाने चाललो आहोत त्याच मार्गावर शेवटपर्यंत चालायचं. आणि आज आपण पाहतोय त्या रात्री घेतलेल्या एका निर्णयामुळेच तुकाराम मुंढे आज महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे आयकॉन बनले. मित्रांनो, या प्रसंगावरून आपल्याला 2 खूप महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. पहिली गोष्ट, प्रशासनातील प्रामाणिक अधिकाऱ्यांचा आभार. म्हणजे आपल्या देशात काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा प्रामाणिकपणे कडक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या विरोधात साम, दाम, दंडभेद या सगळ्यांचा वापर केला जातो. आणि दुसरा मुद्दा, कायद्याचा गैरवापर. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि शोषितांच्या हक्कासाठी बनवलेल्या कायद्यांचा काही स्वार्थी लोक आणि माफिया स्वतःच्या फायद्यासाठी आणि प्रामाणिक लोकांना अडकवण्यासाठी कसा गैरवापर करतात हे या घटनेवरून स्पष्ट होतं. पण सर्वात मोठा विजय कशाचा झाला तर तो म्हणजे सतर्कता आणि सत्य. तुकाराम मुंढेंच्या या अनुभवावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा तुम्ही सत्याच्या आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालता तेव्हा सुरुवातीला अडचणी नक्की येतात. लोक तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतील, पण शेवट विजय सत्याचाच होतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कोणती कठोर कारवाई झाली पाहिजे? आणि तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांबद्दल तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडेल.
जर तुम्हाला हा व्हिडिओ, ही स्टोरी आणि माझं सडेतोड विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली सोबत, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच न ऐकलेल्या खळबळजनक आणि प्रेरणादायी गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सतर्क रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.